अमितने त्याचा 40वा वाढदिवस ऑफिसच्या मित्रांबरोबर साजरा केला। ऑफिसमध्ये केक कटिंग झाल्यावर तो त्याच्या जवळच्या मित्रांना पार्टीसाठी घेऊन गेला। मात्र त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन दिसत होतं। अमित, तुला काय झालं? तू कसला विचार करतोय? असं त्याच्या मित्राने विचारलं। अरे काही नाही यार, वयाचे 40 वर्ष कसे गेले काहीच कळलं नाही। आता रिटायरमेंटला केवळ 15 ते 20 वर्ष शिल्लक राहिलेत। मी आत्तापर्यंत काहीच बचत केली नाहीये, पण आता मला रिटायरमेंट प्लॅनिंग चालू करावं लागेल असं अमित म्हणाला। पण मला किती बचत करावी लागेल आणि रिटायरमेंट नंतर चांगलं आयुष्य जगायचं असेल तर किती रक्कम असायला पाहिजे तेच मला कळत नाहीये, असं अमित म्हणाला। पहिला पगार मिळाल्यावर लगेचच रिटायरमेंट प्लॅनिंग चालू केलं पाहिजे। रिटायरमेंट प्लॅनिंग चालू करण्याची तीच योग्य वेळ आहे। मात्र ज्यांनी पहिला पगार मिळाल्यावर प्लॅनिंग केलं नाहीये त्यांनी आणखी वेळ न घालवता या महिन्यापासून गुंतवणूक चालू केली पाहिजे। रिटायरमेंटसाठी गुंतवणूक चालू करायची असा विचार करता करता अनेक लोकांचे कित्येक वर्ष निघून जातात। मात्र हा उशीर आपल्याला नंतर चांगलाच महागात पडू शकतो। आपण वयाच्या 25व्या वर्षी 9,000 रुपयाची SIP चालू केली आणि त्यावर आपल्याला 12% रिटर्न मिळाला तर 5 कोटींचा रिटायरमेंट फंड तयार होईल। आपण गुंतवणूक चालू करायला उशीर केला आणि वयाच्या 40व्या वर्षी SIP चालू केली तर आपल्याला दर महिन्याला 55,000 रुपयाची SIP करावी लागेल। जेवढ्या लवकर आपण गुंतवणूक चालू करू तेवढ्या लवकर आपण रिटायर होऊ शकतो। रिटायरमेंट प्लॅनिंग लवकर केलं पाहिजे ते आपल्या लक्षात आलं, पण ते कसं करायचं ते आता जाणून घेऊया। रिटायरमेंट प्लॅनिंग करताना 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला किती रकमेचा रिटायरमेंट फंड जमा करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी आपल्याकडे किती वर्षाचा कालावधी आहे हे आपल्याला माहीत पाहिजे। रिटायरमेंट फंडची रक्कम काढण्यासाठी आपल्याला सध्याचा महिन्याचा खर्च आणि महागाईचा दर लक्षात घेऊन भविष्यात महिन्याचा किती खर्च येऊ शकतो तो आकडा काढता येईल। समजा अमितचा सध्याचा महिन्याचा खर्च आहे 50,000 रुपये आणि त्याच्याकडे रिटायरमेंटसाठी 20 वर्ष शिल्लक आहेत। महागाईचा दर जर 7% गृहीत धरला तर वयाच्या 60व्या वर्षी त्याचा महिन्याचा खर्च किमान 2 लाख रुपये म्हणजेच वर्षाचा खर्च 24 लाख रुपये असेल। त्यावेळेला FDचे व्याजदर अंदाजे 4% असतील तर वार्षिक 24 लाख उत्पन्न मिळवण्यासाठी अमितला 6 कोटींची FD करावी लागेल, म्हणजेच त्याच्याकडे 6 कोटींचा रिटायरमेंट फंड असायला पाहिजे। आता हा फंड जमा करण्यासाठी त्याच्याकडे 20 वर्षाचा कालावधी आहे। अमितने गुंतवणूक म्हणून एक BHK फ्लॅट घेतला आहे ज्याची मार्केट व्हॅल्यू सध्या 40 लाख रुपये आहे। तसेच त्याचा प्रॉव्हिडंट फंड, इन्शुरन्समधील गुंतवणूक, म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स मिळून त्याच्याकडे एकूण 20 लाखांची गुंतवणूक आहे। म्हणजे रिअल इस्टेट आणि इतर ॲसेट्सचा विचार केला तर त्याच्याकडे सध्या 60 लाखांचे ॲसेट्स आहेत। या सगळ्या ॲसेट्सवर त्याला अंदाजे 10% रिटर्न मिळाला तर 20 वर्षानंतर त्या सगळ्या ॲसेटची मार्केट व्हॅल्यू होईल अंदाजे 3 कोटी 60 लाख रुपये। पण त्याला 6 कोटींचा रिटायरमेंट फंड तयार करायचा आहे, म्हणजेच त्याला बाकीचे 2 कोटी 40 लाख रुपये जमा करण्यासाठी काहीतरी गुंतवणूक करावी लागेल। आता 20 वर्षानंतर 2 कोटी 40 लाख रुपये जमा करायचे असतील तर अमितकडे 3 पर्याय आहेत। त्याला कोणतीच जोखीम घ्यायची नसेल तर तो FD, PPF किंवा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकतो। यावर त्याला वार्षिक 7% रिटर्न मिळू शकतो। त्याला महिन्याला 50,000 रुपयाची गुंतवणूक करावी लागेल। त्याची मध्यम जोखीम घ्यायची तयारी असेल तर तो सोनं, रिअल इस्टेट किंवा हायब्रिड फंड्समध्ये गुंतवणूक करू शकतो, ज्यावर त्याला अंदाजे 10% रिटर्न मिळेल। 20 वर्षानंतर 2 कोटी 40 लाख रुपये जमा करायचे असतील तर त्याला या ॲसेटमध्ये दर महिन्याला 33,000 रुपयाची गुंतवणूक करावी लागेल। अमितची आणखी जोखीम घेण्याची तयारी असेल तर तो इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून 15% रिटर्न मिळवू शकतो। 20 वर्षानंतर 2 कोटी 40 लाख रुपये जमा करायचे असतील तर त्याला इक्विटी फंडमध्ये 18,000 रुपयाची SIP करावी लागेल। बऱ्याच लोकांनी रिटायरमेंट प्लॅनिंग केलं नाहीये। ज्या लोकांनी रिटायरमेंटसाठी गुंतवणूक चालू केली आहे त्यांना ती पुरेशी आहे का नाही ते माहीत नाहीये। आपण आजच्या व्हिडिओमध्ये रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करायचं ते जाणून घेतलं। आपण आत्तापर्यंत केलेली गुंतवणूक, आवश्यक असणारा रिटायरमेंट फंड आणि आपल्याकडे असणारा कालावधी याचा विचार करून आपण दर महिन्याला किती गुंतवणूक केली पाहिजे याचं डिटेल कॅल्क्युलेशन आपण आज जाणून घेतलं। अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमचे रिटायरमेंट प्लॅनिंग करा आणि लवकरात लवकर गुंतवणूक चालू करा।